हे बघा कविताजी, कुठेही वर्षा गायकवाडांनी शिवसेना दडपशाही करणार आहे असं म्हटलं का? आता ठीक आहे, एखादा पक्ष दडपशाहीची भाषा करत असेल त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही, ते त्यांची चांगली भाषा घेऊन येत असतील आम्ही सोबत राहू, ही साधी गोष्ट आहे. तुम्ही आज वर्षा गायकवाड काय बोलले हे सांगताय, एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढते आहे हे सुद्धा मोठ्या मनाने सांगितलं पाहिजे ना. आमच्या बाळापूर मतदारसंघात शिवसेनेचा काँग्रेसला पाठिंबा आहे, आमच्या तेल्हाऱ्यामध्ये शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा आहे, अनेक ठिकाणी आम्ही एकत्र लढतोय, हे सुद्धा आपण तितक्याच मोठ्या मनानं सांगितलं पाहिजे. बर, ठीक आहे. म्हणजे काही ठिकाणी ते दडपशाही करणारा पक्ष नाहीये, काही ठिकाणी काय योगेश खैरेची आज काही ठिकाणी तुम्ही दडपशाही करणारे आहात, बाकीच्या ठिकाणी तुम्ही दडपशाही करणारे नाहीये. नाही, बिलकुल दडपशाही करणारे असं आम्ही म्हटलं नाही, आम्हाला जायचं नाही. दडपशाही करणारे अनेक लोक आहे, दडपशाही तर महायुतीत चालली आहे. एक मिनिट, असं नाहीये. तुम्ही, मला वाटतं तुम्ही वर्षाताईंचं बोलणं नीट ऐकलं की नाही मला माहित नाही. त्यांनी सांगितलं शरद पवार यांच्या पक्षाबरोबर आमची नॅचरल अलायन्स आहे, आणि तुम्ही जो मुद्दा मगाशी मांडलात किमान समान कार्यक्रमाचा, तोही त्यांनी बोलून दाखवला की तेव्हा आमचा किमान समान कार्यक्रम होता. मग आता याच्या पलीकडे जर त्या म्हणत असतील की दडपशाही करणाऱ्या, लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या पक्षांसोबत जायचं नाही, तर त्या विरोधकांबद्दल बोलत नव्हत्या निश्चित आहे, कारण तुम्ही काय महायुतीतल्या पक्षांसोबत जाणार नाही आहात. ते उद्धव ठाकरे साहेबांबद्दलच बोललो असं त्यांनी कुठे म्हटलं का? किमान एखाद्या वेळी ते दुसऱ्या कोणाबद्दल असू शकते असाही तुम्ही अंदाज लावा. प्रेस नीट ऐका, त्याच्यात त्यांना स्पष्ट प्रश्न विचारले गेले की उद्धव ठाकरेंसोबत जर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार नसाल आणि जर मुंबई महानगरपालिकेमध्ये पोस्ट इलेक्शन लढण्याची वेळ आली तर तुम्ही काय करणार, त्याच्यावरही त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यात ते उद्धव ठाकरेंबद्दल, राज ठाकरेंबद्दल बोलत होते हे जवळपास स्पष्ट आहे. त्याच्यामध्ये फार काही लॉजिक लावता येईल असं मला वाटत नाही.